हा, आणि हरमनप्रीतची हिस्ट्री पण बघता, मे 2017 मध्ये जो वर्ल्ड कप झाला होता, न्यूझीलंडमध्ये झाला होता माझ्या मते, तेव्हा तिने जी बॅटिंग केली होती, म्हणजे त्यात पण सेमीफायनलला इंडिया ऑस्ट्रेलिया लागली होती, तिने 171 केले होते. Yes. इंडियाने ती पण सेमीफायनल जिंकली होती, येस, बट ॲज वी नो फायनलला काय झालं होतं. इंग्लंड विरुद्ध. सो हरमनप्रीत कौर इज बिन द स्टोरी. Yes. फायनलला पण तिने आय गेस हाफ सेंचुरी मारली होती हम्म. त्याच वर्ल्ड कपच्या, पण ती फायनल इंडियाने बॉटल केली होती इंग्लंड अगेन्स्ट हा, काहीतरी. ती सुद्धा ऑलमोस्ट यावर्षी जसे हरले तसेच हरलेले, ऑलमोस्ट कोलॅप्स जो काय झालेला त्यावेळी पण. आणि 8 ओव्हरला 40 हवे होते, तिकडनं इंडियाने 7 विकेट घालवल्या होत्या. त्यानंतर 2018ची सेमीफायनल इंग्लंड सोबतच झाली होती, ती पण इंडियाने हरली होती. 2020ला वर्ल्ड कप फायनल झाली ऑस्ट्रेलियामध्ये, ती पण इंडिया फायनलला हरली होती. त्यानंतर 2023च्या T20 वर्ल्ड कपच्या सेमीजमध्ये इंडियाने ऑस्ट्रेलियासोबत हरली होती मॅच. प्लस कॉमनवेल्थ गेम्स जी तू म्हणतो फायनलला झालेली ती इंडिया हरली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच हरलेली. ऑस्ट्रेलिया आणि विरुद्ध तुझं आणि कालच्या गेम कालची जी मॅच होती ती यासाठीच एवढी मोठी झाली आहे की भाई ही पूर्ण हिस्ट्री आहे 2017 पासूनची प्रत्येक नॉकआउट गेम मधली, किंवा इव्हन मधला 2022चा तो वर्ल्ड कप आहे ज्यात आपण सेमीफायनलला पण नव्हतो पोहोचलो. हा, मध्ये ग्रुप स्टेजलाच आपल्याला बाहेर जावं लागलं. साऊथ आफ्रिकेने आपल्याला लास्ट मॅच हरवलेली त्या वर्ल्ड कपला. करेक्ट. सो हा सगळा कॉन्टेक्स्ट जर आपण लक्षात घेतला तर मॅच जिंकल्यानंतर जे काही सेलिब्रेशन झालं ते खूप जस्टिफाईड आहे. जे काही रडत होते जस्टिफाईड तर कधी आहे, म्हणजे त्यांची इमोशनल मुवमेंट आहे.